आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाल विठाल विठ्ठल 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 जेत ते दिकं जन्मना व्रज शैत इंदिरा शश्वदत्रहिं दैत्य दुष्यता दिक्षुतावकां स्त्वयिदुतास्तव स्वामी चिन्मके समचरण सरोजं सान्द्रणिलाभुदाभं जगन्नीत पानिं मण्डनं वन्दनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथमनमन पांडुरंगाकारू प्रथमनमन पांडुरंगाकारू प्रथमनमन पांडुरंगाकारू प्रथमनमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फृति प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवीर कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे निवासी नव्वे तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील उपदेश करणारे की राजा तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा झाला तुमचा परमार्थ परंतु आमच्या हातामध्ये टाळ आणि विणा असणं हा झाला आमचा परमार्थ असे राजांना देखील उपदेश करणारे राजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा सर्वांच्या पाठातील नव्हे तर कानपाठ असा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की महाराज अभंगामध्ये म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पितेला जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी धन्यता देतात मग काय करतात ते पुत्र किंवा कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आता देवाला देखील हरिक वाटतो असं काय करतात ते तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे गीता आणि भागवत या ग्रंथाचं ते श्रवण करतात चिंतन करतात आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही मग तुकाराम महाराज म्हणतात जर अशांची सेवा माझ्या वाट्याला येत असेल तर मी माझं हे परम भाग्य समजेल आता महिला मंडळ अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला म्हणजे अख्खं कीर्तन समजल्यासारखं आहे मग तुम्ही झोपी गेले तरी काय हरकत नाही लागलंच तर जाण्याच्या वेळेस मी तुम्हाला उठून देईन विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की बघा आपल्या गावामध्ये सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्वांनी एकदा आपल्या डोणगावसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा कारण काय माहिती का जयंती पहिल्यांदा साजरी होती तरी सुद्धा सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरंच कार्यकर्त्यांचे मनावे तेवढे आभार मानावे लागतील कारण आयोजनच इतके सुंदर आहे बघा आपल्या कीर्तनासाठी कीर्तनात रंग भरवण्याचं जे काम करताय असे असणारे गायनाचार्य माझे पेटीचे क्लासचे गुरुजी असतील अण्णासाहेब आढाव गुरुजींचेही मी मनस्वी आभार मानते तसेच गुरुजींना साथ करणारे अशोकजी महाराज व्यवहारे असतील यांचेही मी मनस्वी आभार मानते तसेच आमच्या संस्थेतील गायन कोकिळा ज्यांना म्हणता येईल अशा श्रद्धादिदी सोनवणे ह्या माझ्या कीर्तनासाठी बुलढाण्याहून इथे आल्या म्हणून त्यांचे एकदम मनस्वी आभार मानते तसेच मृदुंगावर साथ करणारे आमचे पारसनाथजी महाराज नेटके असतील यांचे मी मनस्वी आभार मानते तसंच नगरहून इथे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले असे तेजस महाराज असतील आता सांगायला झालं तर माझे गुरुबंधू आहे बरं का आणि त्यांच्यासोबत आता आपल्याला तुम्हाला जर वाटलं ना घरी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा कीर्तन ऐकावं तर आपली परंपरा नावाचं यांचं चॅनल देखील इथे आहे नानादादा आपल्या चॅनलच्या सोबत इथे उपस्थित आहे म्हणून नानादादाचं देखील एकदा पुन्हा मनस्वी आभार मानते आता तसंच आपल्या पेटीवर साथ करणारे किसन शेठ गवळी असतील यांचेही मनस्वी आभार मानते सर्व टाळकरी असतील भजनी मंडळ असतील आणि मला इथं कीर्तनाची संधी ज्यांनी प्राप्त करून दिली असे जय मल्हार मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ डोणगावकर मंडळी सर्वांचेच आभार मानते
आणि बघा, आज खरंच माझं परम भाग्य आहे या ठिकाणी ज्या स्त्रियांमुळे आमच्यासारख्या स्त्रियांना बोलण्याची संधी मिळाली, त्या स्त्रियांचं नामचिंतन आमच्या हातून घडतंय, मुखातून घडतंय, हे आमचं परम भाग्य आहे. पण त्यापेक्षाही माझं परम भाग्य आहे कारण ज्यांच्यामुळे मी चालायला शिकले, बोलायला शिकले, ज्यांनी मला संस्थेत घातलं, एवढंच नाही तर माझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून उभे राहणारे माझे वडील, यांचा देखील आज इथे वाढदिवस. मी पप्पाचे देखील एक मनस्वी आभार मानते. खरंच माझ्यासाठी आज परम भाग्याची गोष्ट आहे महाराज. ज्यांच्यामुळे मी आज इथे बोलण्यासाठी उभा राहिले, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. माझी आई देखील इथे उपस्थित आहे, तसंच सर्वजण इथे उपस्थित आहे. आता गाव तर आपलंच आहे, सर्वांचे नाव मला माहिती आहे, पण मी घेऊ शकते का? तर नाही घेऊ शकत. पण कारण जर नाव जर घेतलं ना तर अख्खे 2 तास याच्यातच निघून जातील. आता महिला मंडळी ओळखीचे, पुरुष मंडळी ओळखीचे, सर्वच ओळखीचे, सर्वांचंच नाव घेऊ शकत नाही. म्हणून ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळं मी या नारदाच्या गादीवर उभे राहिले असे असणारे माझे गुरुवर्य. आता गुरुवर्य तर काही ते हजर नाही, पण मी आता असं म्हणतात की गुरुवर्यांचं नाव काही मुखातून घेऊ नये, पण त्यांचं जर नाव मी घेतलंच नाही तर तुम्हाला कसं कळेल? ते बघा, माझे गुरुवर्य आदरणीय श्री हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच भागवताचार्य समाज प्रबोधनकार आणि ताताई महाराज सुद्रिक पाटील, माई व बाबा दोघांचे आभार मानते. कारण प्रत्येक वेळेस त्यांनी देखील मला मनापासून मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचे मनस्वी आभार मानते. तसेच आमच्या दोघीसारख्या अजून संस्थेत 150 पोरी शिकतात आणि पूर्ण कीर्तन करतात, एवढी आमच्या संस्थेची ही आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, आजचं परम भाग्य आहे कारण ज्या स्त्रियांमुळे आमच्यासारख्या स्त्रियांना बोलण्याची संधी मिळाली, अर्थात ज्या आमच्या वाचा आणि काया बनल्या, अशा स्त्रियांचं नामचिंतन आमच्यासारख्या स्त्रियांकडून घडतंय, हे आमचं परम भाग्य आहे. कारण तुम्ही जरी विचार करत असाल की इथं कावेरी आवटे कीर्तन करते, पण यापेक्षा हे कीर्तन अहिल्यादेवींमुळे होतंय, या विचाराने आज आपण कीर्तन करूयात. विठ्ठल हे बघा, अहिल्याबाईंच्या जीवनातील जर विचार केला तर संस्कारच नाही तर न्याय व्यवस्था देखील अशी कडक होती महाराज. एका वेळेस राज्यामधून रस्त्यातून एक भरधाव वेगाने एक बैलगाडी जात होती आणि समोरून एक वासरू आणि गाय जात होती. आता ते वासरू आणि गाय रस्त्याने चालत होते, मागून ती बैलगाडी आली आणि त्या बैलगाडी खाली ते वासरू क्षणार्धात चिरडलं गेलं. आता वासरू चिरडलं गेलं, ते वासरू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं होतं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते वासरू पडलेलं होतं. अहिल्यादेवींना जे कळालं की एका आईसमोर आपल्या मुलाची हत्या होतीये, हे अहिल्यादेवींना कळाल्याच्या नंतर अहिल्यादेवींनी आपल्या सुनबाईला विचारलं, सुनबाई, जर एखाद्या आईसमोर आपल्या मुलाची हत्या होत असेल तर त्या अपराधाला काय शिक्षा द्यावी? आता असं म्हटल्याच्या नंतर अहिल्यादेवीच्या सुनबाईंनी सांगितलं, आईसाहेब, जर एका आईच्या समोर आपल्या मुलाची हत्या होत असेल, त्याच्यावर अपराध होत असेल, तर यापेक्षा त्या आईसाठी दुःखाची गोष्ट कोणती हो? नाही ना. मग काय करा, ज्या अपराध्याने हा अपराध केला ना त्याला देखील हीच शिक्षा द्या, त्याच्या आई देखील त्याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा द्या. आता असं म्हटल्याच्या नंतर अहिल्यादेवीने पुकारलं की आता त्या अपराध्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनवायची. मंत्री साहेब म्हणाले, राणी साहेब, आई साहेब, थांबा, तुम्ही एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तो अपराध कोणी केला हे तरी बघायचं होतं. मंत्री साहेब म्हणाले, राणी साहेब, तो अपराध दुसरं तिसरं कोणी नसून तुमच्या मुलाकून झालाय आणि त्यांनी काही चुकीने नाही केला, त्याच्याकून चुकीने झालाय, त्याच्याकून त्यांनी काही मुद्दामून नाही केला. आता असं म्हटल्याच्या नंतर अहिल्यादेवी म्हटल्या, हे बघा, मान्य आहे माझा मुलगा आहे, पण तो काही या राज्यात राहत नाही का? तोही याच राज्यात राहतो आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला समान नियम आहेत. आता काय, शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्व गावकरी मंडळी उपस्थित झाले. अहिल्यादेवींनी म्हणजे आईसाहेबांनी स्वतःच्या हाताने मुलाचे हातपाय बांधले आणि रस्त्याच्या मधोमध टाकलं.
मुलाला रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलं. अहिल्यादेवी गावकऱ्यांना म्हणाल्या, चालवा गाडी. एकही जण पुढे यायला तयार नव्हतं, कारण होणारा राजा होता तो, राणीसाहेबाचा मुलगा होता तो, मारायचं तरी कसं? आता कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. त्यावेळेस अहिल्यादेवी म्हणाल्या, ठीक आहे, नाही येत ना तुम्ही कोणी पुढं, नका येऊ, मी स्वतः गाडीवर स्वार होणार. अहिल्यादेवी स्वतः गाडीवर स्वार झाल्या. लगाम हातात घेतली. ती गाडी आता वाऱ्याच्या वेगापेक्षा जोरात पळू लागली. पण झालं असं की ज्या आईचं वासरू मेलं होतं, ज्या आईचं वासरू चिरडलं होतं, तीच आई त्या मुलाची जणू काही ढाल बनून उभी होती. अहिल्याबाईंनी ते बघितलं आणि बघितल्यावर क्षणार्धात लगाम ओढला, गाडी थांबली. अहिल्याबाईंनी त्या गायीकडे बघितलं तर त्या गायीच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि ते अश्रू जणू काही म्हणत होते, अगं जसं मला माझा मुलगा गेलाय, मला माझं दुःख झालंय ना, तसं याच्या आईला होऊ देऊ नको. कारण एका आईचं दुःख काय असतं हे एक आईच समजू शकते. म्हणून त्याला मारू नको, मला मान्य आहे तुझा मुलगा आहे, पण मी तुझा मुलगा आहे म्हणून नाही सोडते, तर एक आई आहे आणि एका आईलाच आईची व्यथा कळते म्हणून त्याला सोडते. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कवयाची दात, ऐसी कवयाची दात. वाहे माऊलीचे चित्त, हे वाहे माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची दात, आईची कळवळ्याची दात. वा, सुंदर असं यांनी प्रमाण दिलं. बसलेल्या मंडळींना विनंती आहे, टाळी वाजू वाटली तर प्रेमानं वाजवा, कारण प्रेम विन भजन, नाका विन मोती, अर्थ विन पोथी वाचून. म्हणजे तुम्ही जरी इथं येत आहे, म्हणजे कसं तुम्हाला काय वाटतंय तुमचं इथं हित आहे, पण जर इथं येऊन तुम्ही नुसतेच असे बसले त्याला काही उपयोग आहे का? नाही, कारण तुम्ही जरी इथं येत आहे हित म्हणून, पण तुमचं कर्म चुकतंय. आणि जर तुम्ही कर्म चुकवत असाल तर कितीही दिखावा केला तरी काही उपयोगाचं नाही, कारण ते कुठं ना कुठं तरी उघडीस येतं, आणि उघडीस येतं तेव्हा फजिती होती महाराज. हे बघा, एक योगी होता आणि त्या योग्याच्या योगामध्ये एवढी ताकद होती की त्या योग्याच्या नारायणाने पुत्रप्राप्ती व्हायची. आता तो योगी काही कलियुगातला नव्हता, आणि कलियुगातल्या योग्याकडून पुत्रप्राप्ती होईल अशी अपेक्षा बी तुम्ही ठेवू नका. पण तुमचं कसं आहे, तुमचं अंगाऱ्यावरती विश्वास आहे पण बुक्क्यावरती नाही. म्हणजे तुमचा भलत्यावरती विश्वास आहे पण संतावरती नाही. म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन बघून क्रायटेरिया ठरवतात, पण ऐका ना, प्रेझेंटेशन बघून सन्मान देत जाऊ नका, प्रेस्टीज बघून मान देत जाऊ नका. अरे कपडे मळके असले म्हणून काय झालं, ज्ञान किती आहे. काय सांगायचं आमच्या माऊली ज्ञानोबरायबद्दल. माऊली ज्ञानोबराय म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. माऊली ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबराय म्हणजे साक्षात उतंबून वाहिलेलं ज्ञान म्हणजे माऊली ज्ञानोबराय. वय किती, अगदी 22च. ज्ञानेश्वरी लिहिली अगदी वयाच्या 16व्या वर्षी. तुम्ही म्हणाल आमचे वयाचे 16 वर्षे काय करतात आणि यांनी काय केलं, ते तुमचे नाही, कारण त्यांच्या आया देखील तशा होत्या. म्हणून काय ज्ञान किती आहे, आणि तेच ज्ञानाने माऊली ज्ञानोबराय आमच्या माता माऊल्यांना सांगतात की हे बघ माय, तुझं लेकरू जन्मलं ना, तर लेकरू जन्मल्याच्या दिवशी 5व्या दिवशी दिवा विजवून द्यायचा नसतो. 5वी रात्र कशाची असते,
महिला मंडळ सटवीची आणि सटवीची रात्री जीवेना विसंबी वाती तैसे ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. म्हणून सटवीच्या रात्री दिवा विझवून द्यायचा नसतो, कारण सटवी काय लिहत असते आपल्या भाषेत. महिला मंडळ झोपल्या नाहीत ना तुम्ही, आपल्या भाषेत नशीब लिहित असते. पण सांगू का, सटवी पुढचं नाही लिहित बरं का, सटवी मागचं लिहित असते, आपलं प्रारब्ध कर्म लिहित असते. मग तुम्ही जरी म्हणत असाल की आपल्या नशिबात असेल तसं होईल, असं अजिबात नाही बरं, कारण सटवी हे पुढचं लिहित नसते, मागचं लिहित असते. हे अजून एकदा लक्षात घ्या. म्हणून सटवी मागचं कर्म लिहित असते आणि कर्म लिहिताना जर दुसऱ्याचे कर्म आपल्या माथ्यावर लिहिले तर आयुष्यभर ते भोगावे लागतात. कारण ललाटी जे लिहिले पुसेगा काही केले, म्हणजे एकदा लिहिलेलं पुन्हा पुसत नाही. मग हे माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञान आहे. हे पहिले योगी होते, आता नाही. योग्यावरून हा विषय निघला होता, जागेवर आला योग्यावरून हा विषय निघला होता. तर ते योगी पहिले होते, त्याच्या नारळाने पुत्रप्राप्ती व्हायची. आता नारळाने पुत्रप्राप्ती व्हायची म्हटल्यावर एक मनुष्य त्यांच्याकडे गेला आणि म्हटला, महाराज मला देखील पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे, मला देखील नारळ द्या. आता यानं नारळ तर दिलं, पण हा घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा वापस आला आणि म्हटलं, महाराज या वर्षी देखील काही झालं. आता महाराजांना म्हटलं झालं असेल एखाद्या वेळेस, दिलं दुसरा नारळ दिलं, दुसऱ्या वेळेसही तसंच घडलं. हा म्हटला, महाराज यावेळेसही काही नाही झालं. आता असं म्हटल्याच्या नंतर महाराजांनी विचार केला, आपल्या एवढ्या दिवसाची योग शक्ती, आपलं अख्खं आयुष्य याच्यात गेलं, तरी आजपर्यंत माझं एकही नारळ फेल नाही गेलं आणि याचं दोनदा कसं गेलं. तर त्याला विचारण्यात आलं, का रे बाबा माझे सर्व भक्त जोडीने येतात, तू एकटाच आला. ते म्हटलं, महाराज लग्नच नाही झालं. विठाल म्हणून तुम्ही कर्म चुकवत असाल ना, किती दिखावा केला तर काही उपयोगाचं नाही. बघा पंचतंत्रामध्ये फार सुंदर गोष्ट आलेली आहे. एक वाघ शिकारीला गेला असता त्याने एका कोल्ह्याच्या कुटुंबाची शिकार केली आणि त्या कोल्ह्याच्या कुटुंबामध्ये एक छोटंसं कोल्ह्याचं पिल्लू होतं. आता वाघ जरी होता पण त्याच्यामध्ये देखील जीव होता. त्याला त्या कोल्ह्याच्या पिल्लाची दया आली, त्याने ते घरी नेलं आणि घरी नेल्याच्या नंतर बायकोला सांगितलं, हे बघ हे कोल्ह्याचं आहे, तुझे दोन वाघाचे. आता वाघाच्यांना कधी माहीत होऊन देऊ नको की हे कोल्ह्याचं आहे, एकदम तुझ्या लेकराप्रमाणे जग. आता असं म्हटल्यावर ती जरी वाघीण होती आणि पतिव्रता होती आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरती सत्ता. म्हणून वाघीण जरी होती, पतिव्रता होती, तिने नवऱ्याचा शब्द पाळला. अगदी त्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपू लागली. दूध देखील वाघिणीचं बाजू लागली. एक दिवस काय झालं, त्यांना शिकारीची हुक्की आली. तर वाघ होते ते तिघही जण गेले शिकारीला. तिघं कोण, दोघं वाघ आणि एक कोल्हा, पण त्यांना काही माहीत नव्हतं. आता समोरून आला एक हत्ती. आता हत्ती आल्यावर जे खरे दोन वाघाचे होते ना, ते काय म्हणले, आज काही याला सोडायचं नाही. कोल्ह्याच काय म्हणलं, त्यो केवढा तुम्ही केवढे मरशाल, नका नादी लागू, चला घरी. आता असं म्हटल्यावर ते खरे दोन वाघाचे ते म्हटले, हे बघ दादा तुला यायचंय ना तर ये, नाहीतर माघारी जा, पण आज काही याला सोडल्याशी आम्ही येणार नाही. म्हणजे त्याची आम्ही शिकारच करणार आहे. हा तसा घरी आला नाहीला म्हटलं, हे बघ आई तुझ्या अख्ख्या खानदानाला मी एकटा वारीसदार राहिलो. आई म्हटली, कसं रे बाळा. आता हा म्हटला, आई ते गेले ते गेले हत्तीची शिकार करायला आणि हत्ती काय त्यांच्याकडून मरणार आहे का, नाही मरणार, म्हणून तुझ्या अख्ख्या खानदानाला मी एकटा वारीसदार आहे. आई म्हणे, असं का. हे बघ बाळा मला गॅरंटी आहे ते दोघं वापस येणार, पण मला याची देखील खात्री होती की तूही वापस येणार, कारण ते रक्त माझं आहे पण तुझं रक्त माझं नाही. अरे बघा बाबा मला माहिती तू वापस आला, बरं जाऊ दे, आला तुझा जीव आता वाचला, फक्त आता उद्या वाच, कारण ना आता त्या हत्ती तर काही उद्याची सकाळ पाहणार नाही, फक्त तू उद्याची सकाळ पाहतो की नाही हे काय माझ्या हातात नाही. म्हणून जोपर्यंत ते येतात तोपर्यंत तू इथे थांबू नको, तू इथून जा, नाही तर मग उद्याची सकाळ तुलाही पाहता येणार नाही. मग म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कितीही दिखावा केला तरी ते कधी ना कधी उघडीस येतच. मग तुम्ही महिला मंडळ मला सांगा, पुरुष मंडळ
तुम्ही असे किती कीर्तन ऐकल्यानं तुमचं भलं होणार आहे? किती कीर्तन ऐकल्यानं भलं होणार आहे हो? जर तुम्ही कीर्तनात आले, नामस्मरण नाही केलं, नामचिंतन नाही केलं, तर त्याला काही उपयोग आहे का? तर नाही. विठाल 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 म्हणजे तुम्ही ते नामस्मरण नाही करत आहे, नामचिंतन नाही करत आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं इथं येऊन देखील हित कळत नाही. आणि जर तुम्हाला तुमचं हितच कळत नसेल तर तुम्ही भगवंताकडून कशी अपेक्षा ठेवतात की भगवंत मला पावेल? अहो, पावतो भगवंत, पण तुम्हाला तुमचं हित कळायला पाहिजे ना. जर तुम्ही 10 दिवस गणपती बसायचा आणि बुडवताना शांताबाई लावायची, कसा पावल तुम्हाला तो? नाही ना. आता 9 दिवस नवरात्रीचे उपवास धरायचे आणि 10व्या दिवशी बोकड खायचं, हे कसं पावल बरं? आणि पुन्हा म्हणायचं अंबाबाई कोपली. आता कोपणार नाही तर पावन का? विठाल विठाल म्हणून सांगायचं काय एवढंच की तुम्हाला तुमचं हित कळायला पाहिजे. आणि जर तुम्हाला हित नसेल कळत तर काही उपयोगाचं नाही. आणि जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल, जसं भगवान परमात्म्याने तुकोबरायांच्या संसाराची आप राखली, तशी तुमच्या संसाराची देखील भगवंत आप राखेल याची खात्री मी घेते. फक्त तुम्ही हित कशात समजा, तर भगवंताच्या नामस्मरणात समजा आणि नामचिंतनात समजा. आता तुम्ही म्हणाल ताई, आता उदाहरण देऊन सांगा तुकोबरायांचं. ऐका, तुकोबरायांच्या पत्नीचं नाव काय होतं माहिती का? आवली. आता आवलीचं माहेर किती श्रीमंत आहे सगळ्यांनाच माहिती आहे. बघा, आवलीच्या माहेरी लग्न होतं, लग्नात सर्वांना निमंत्रण होतं. आणि लग्नात निमंत्रण होतं म्हटल्यावर आवलीने काय केलं? आपल्या नवऱ्याचं जे काही धोतर होतं त्याला काय ठिगळं जोडली, कारण परिस्थिती नाजूक होती. काय करणार बिचारी? तरी तिनं त्या नवऱ्याच्या धोतराला ठिगळ जोडली आणि मुलांना सांगितलं. मुलगी मोठी होती भगीरथी नावाची. भगीरथीला सांगितलं, हे बघ बघू, आपल्याकडं कपडे नाही ग बाळा घालण्यासाठी, आपली परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, तू घरीच थांब आणि तुझ्या लहान भावाला देखील घेऊन घरीच थांब. आता भगीरथी आणि मुलगा घरी थांबले. मुलगा रडत रडत झोपी गेला. भगीरथीने आतून दरवाजा लावला. तुळशी वृंदावनातून आवाज आला. तो आवाज होता भगीरथीच्या मामाचा, पण रूप होतं भगवंताचं. म्हणजे भगवंताने भगीरथीच्या मामाचं रूप घेऊन आले होते. आणि भगवंत तुळशी वृंदावनामधून म्हणतात की, ए भागू, दरवाजा उघड, हे बघ कोण आलंय दारी. त्यावेळेस बघून दरवाजा उघडला. बघते तर काय, मामा. मामा तुम्ही कसं काय? तुमच्या तिकडे तर लग्न होतं ना, मग तुम्ही इकडे कसं काय आले? असं भगीरथीने विचारलं. मग भगीरथीला मामा म्हणला, काय नाही बाळा, तुमच्यासाठी आलोय. तुम्हाला कपडे नव्हते ना घालण्यासाठी, हे बघ मी कपडे घेऊन आलोय. असं कोण म्हणतंय? म्हणजे भगवान परमात्मा मामाच्या रूपातील. तो म्हणतोय, मी तुमच्यासाठी कपडे घेऊन आलोय, हे धर कपडे आणि लग्नाला जावा. त्यावेळेस भगीरथी म्हणते, नाही मामा, आता फार उशीर झालाय, आई बाबा केव्हाचे निघून गेले, आता थोड्या वेळानं ती देखील येतील. मग मामा म्हणतात, ठीक आहे, काय हरकत नाही, हे कपडे घेऊन घरात ठेव, मी जातो. आता भगवान परमात्मा जातात. भगीरथीने ते कपडे एका कोपऱ्यात ठेवे. तुकोबरायांनी यावं, जेवण वगैरे करावं आणि बघावं तर कोपऱ्यातून कशाचा लख प्रकाश येतोय. भगीरथीने सांगावं, मामा आले होते, मामाने आपल्याला कपडे आणले आहे. तुकोबरायांनी लगेच धावत धावत तुळशी वृंदावनात जावं आणि भगवंतांना म्हणावं, अरे भगवंता, का माझ्या संसाराची एवढी आप राखतोस? त्यावेळेस आवली तर चिडलीच, कारण तिला माहीत होतं की कपडे आणले माझ्या भावाने आणि श्रेय द्यायचं भगवान परमात्म्याने. म्हणजे ज्याच्यामुळं वाटोळं होते त्यालाच म्हणायचं माझ्या संसाराची आप राखतोय. आवली चिडली होती. पण तुकोबराय आवलीला म्हणतात, अगं आवले, आपण कधी कपडे आणले नाहीत का? अगं ते साधे कपडे असते तर असे लख प्रकाश आला असता का त्याच्यातून? पण ज्या कपड्यामधून लख प्रकाश आलाय ना, याचा अर्थ एकच आहे की ते कपडे भगवान परमात्म्याने आणलेले आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भगवान परमात्मा आपल्या संसाराची आब राखतो, पण आपल्याला कळलं पाहिजे की आपलं हित कशात आहे. आता ते देखील कळायला ज्ञान लागतं आणि ज्ञानाचे देखील 4 प्रकार आहेत. आता प्रथम क्रमांकाचं ज्ञान म्हणजे
काही लोक ज्ञानातील ज्ञानी असतात, काही ज्ञानातील अज्ञानी असतात, काही अज्ञानातील ज्ञानी असतात, काही अज्ञानातील अज्ञानी असतात. आता प्रथम क्रमांकाचं ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञानातील ज्ञानी कोण? तर स्वतः माऊली ज्ञानोबराय. काय सांगायचं माऊली ज्ञानोबरायाबद्दल? अहो, ज्या पुरुषाने स्त्रीचा पुरुष केला, भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हे काय कमी ज्ञान झालं का? एवढंच नाही तर आता तुम्हाला वीज तर माहिती ना, लाईट माहिती ना. आता लाईटचा शोध 150 वर्षापूर्वी एखाद्या सायंटिस्टने लावलं, एवढं तुम्हाला माहिती. पण 750 वर्षापूर्वी माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं होतं की उदकीची आवशे प्रगटले तेज लखलखीत दिशे, तया विजू माझे असे सलील काही. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होणार आहे हे 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलं होतं. याला म्हणतात ज्ञान. विठाला विठाला आता ज्ञानातील अज्ञानी कोण हो? तर 14 विद्या 64 कला आणि 1400 वर्ष ज्या पुरुषाने काळाला रोखून ठेवलं, असे चांगदेव महाराज अज्ञानी ठरले. पण कोणासमोर? तर ज्ञानांसमोर ठरले, आपल्या समोर नाही. आणि जर आपण त्यांना अज्ञानी म्हणलं ना तर कसं होईल माहिती आहे का? वाघाला गाढव म्हटल्यासारखं आहे. कारण 14 विद्या सोपी गोष्ट आहे का? आणि 1400 वर्ष काळाला रोखून ठेवलं, हा आपल्याला साधं चप्पल सुद्धा घालून देणार नाही. म्हणजे एवढं ज्ञान त्यांना होतं, पण ते अज्ञानी ठरले. कारण एकच, अहंकार. अहंकार वाटेला आला आणि त्यांना ज्या वेळेस ज्ञानोबरायांना पत्र लिहिण्याची वेळ आली, त्यावेळेस पत्रात काय लिहावं हे त्यांना कळालं नाही, तर कोरं पत्र पाठलं. त्यावेळेस मुक्ताई म्हटल्या, अरे दादा, 14 विद्या 64 कला आणि 1400 वर्ष या बाबाने काळाला रोखून ठेवलं आणि यानं पत्र कोरं ते कोरंच राहिलं. त्यावेळेस माऊली म्हणतात, अरे मुक्ता, असं बोलू नये. अरे काय झालं? त्यांनी पत्र कोरं पाठवलं, पण पत्र कोरं पाठवायचंय असं तरी विचार त्यांच्या डोक्यात आला ना, हे विचारायला देखील ज्ञान लागतं. म्हणून ते अज्ञानी ठरले, पण कोणासमोर? तर ज्ञानांसमोर ठरले. विठाल विठाल. आता अज्ञानातील ज्ञानी म्हणजे कोण? तर कलियुगातले कीर्तनकार. आम्ही काय वासरात लंगडी गायशानी. आमचं काय ज्ञान? आम्ही काय माऊली ज्ञानोबरायांचे पाईक नाही. कारण माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञान हे विहिरीतलं आहे, ते पाजरतं. आमचं डबक्यातलं आहे, ते आटेल की नाही याची देखील शक्यता नाही. म्हणून आम्ही स्वतःला ज्ञानी म्हणून घेऊ शकत नाही. मग हे झाले अज्ञानातील ज्ञानी. विठाल विठाल. आता कोणता राहिला महिला मंडळ? जागेत ना तुम्ही? आता अज्ञानातील अज्ञानी कोण? तर ज्यांना परमार्थही कळत नाही आणि प्रपंचही कळत नाही, म्हणजे व्यवहार शून्य वेडी माणसे. आता हे 2 जण मित्र होते, ते गेले समुद्राला फिरायसाठी. आता फिरायला गेल्याच्या नंतर त्यांनी एक नाव घेतली भाड्याने. आता भाड्याने घेतली, मधोमध गेले. मधोमध गेल्याच्या नंतर एका वेळेची सहज नजर खाली गेली. तो बघतो तर तो म्हणतो, अरे आपल्या नावेला तर बीळ पडलंय. दुसरा म्हणतो, पडू दे, बुडली तर बुडली, आपली कुठे? आता बुडली तर हे राहतील का? म्हणजे याला देखील ज्ञान लागतं. म्हणजे हे झाले अज्ञानातील अज्ञानी. विठाल विठाल. आता विषय कुठं चालू होता? हित. म्हणजे आपल्याला आपलं हित समजण्यासाठी देखील ज्ञान लागतं. मग हित कशाचं करावं? आता काही जण म्हणतील आम्ही पैशाचं हित करू, पण ऐका ना, पैसा आणि धन या गोष्टी नाश पावणार आहे आणि नाश पावणाऱ्या गोष्टीपासून कधी हित होतं का? तर नाही होत. मग काही लोक म्हणतील ठीक आहे, आम्ही संसाराचं चिंतन करू. अहो ऐका ना, संसाराच्या चिंतनात देखील आपलं हित होणार नाही. कारण संसार जर एवढ्या धन्यतेच्या दुःख बंदवडी आहे हा संसार, दुःख बंदवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बंदवडी आहे हा संसार,
दीदी. बघा, इतका दुःखाचा संसार असून देखील तुम्ही तिथे हित शोधा. नाही होणार तुमचं हित तिथे. मग पुरुष मंडळ म्हणते जाऊ द्या, आमचं हित बाकी कुठं नाही, फक्त आमच्या बायकोच्या चिंतनात आहे. पण ऐका ना, बायकोच्या चिंतनात देखील तुमचं हित नाही ना. कारण ऐका, एका राज्यामध्ये एक सभा भरली आणि त्या सभेमध्ये राजाने प्रश्न मांडला की जे जे बायकोचं ऐकतात ते ते एका लाईनमध्ये उभा राहा आणि जे जे बायकोचं ऐकत नाही ते ते एका लाईनमध्ये उभा राहा. आता बायकोचं तर सर्वच जण ऐकतात, पुरुष मंडळ ऐकतात ना. मला नका सांगू बाबा, तुमची बायकोचं तरी बसेल असेल विठाला विठाला. म्हणजे सर्वजण बायकोचं ऐकत होते त्या राज्यात. आपल्या गावात नाही ऐकत, आपल्या गावचे पुरुष स्ट्रिक आहे. म्हणून त्या राज्यातील सर्व पुरुष महिलांचं ऐकत होते. सर्वजण त्या बायकोच्या ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभं राहिले. आता बायकोच्या ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभं राहिले, पण तिथे एक पठ्ठ्या असा आलेला होता, तो बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिला. आता बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिला. राजाला वाटलं बापरे, हा एकटाच ऐकत नाही काय बायकोचं, कारण राजा देखील बायकोचं ऐकणारच होता. तो त्याच्याकडे गेला आणि म्हटला, का रे बाबा, तू बायकोचं ऐकत नाही का? तो म्हटला, राजे तुम्हाला कोण म्हटलं मी बायकोचं ऐकत नाही? माझ्या बायकोन सांगितलं होतं मला की जास्त गर्दीत घुसून जाऊ नका, म्हणून मी या लाईनमध्ये घुसलो. विठाला विठाला. म्हणून जे हित आपलं पैशाच्या चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात नाही, बायकोच्या चिंतनात नाही, मग ते हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचे चिंतन. म्हणून जर आपलं हित कशात असेल तर ते भगवंताच्या नामस्मरणात आहे. कारण जो सुख पावे राम भजन में वो सुख नाही अमिरण में. म्हणजे ज्यांना कळलं की आपलं हित हे भगवंताच्या नामस्मरणात आहे, नामचिंतनात आहे, ते धन्य आहेत. आणि ते त्यांना कळलं ना हे आपलं हित भगवंताच्या नामस्मरणात आहे आणि नामचिंतनात आहे, ते जागे आहेत. आता तुकोबराय या ठिकाणी जागण्याच्या देखील 4 मर्यादा सांगतात. आता काही लोक जागतात पण त्यांना त्यांचं हित कळत नाही, काही लोकांना हित कळतं पण ते जागे राहत नाही, काहींना हितही कळत नाही ते जागेही राहत नाही, काहींना हितही कळतं आणि काही जागेही राहतात. आता पहिल्या क्रमांकाचा विकल्प जर पाहिला की काही जागे राहत नाही पण त्यांना हित कळतं, असे कोण? आता आपल्या कीर्तनात येऊ जे झोपा काढतंय, टाळ्या नाही वाजवते, नामस्मरण नाही करत आहे ना, ते आता ते कोण आहे ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या. कारण जर तुम्ही इथं येत आहे म्हणजे तुम्हाला वाटतंय ना की कीर्तनातून 2 शब्द तरी आपल्याला नीट कळतील, त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात बदल होईल. पण जर तुम्ही इथं येऊन नामस्मरण नसेल करत, नामचिंतन नसेल करत तर त्याला काही उपयोग
नाही म्हणजे तुम्ही हित कळतं पण तुम्ही जागे राहत नाही. आता दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प म्हणजे काहींना हित नाही कळत पण ते जागे राहतात. आता असे कोण? ते बघा, एका घराला धन्धन आग लागली. आग लागल्याच्या नंतर वडिलांनी सांगितलं, मुलांना आपल्या घराला आग लागली, आता काय करायचं? मोठा मुलगा म्हणला, बाबा आता इथं आसपास तर काही पाणी नाही, आपण गावातून टँकरने पाणी आणूयात आणि घरावर उद्या म्हणजे आपलं घर विजेल. आता असं म्हटल्यावर वडील म्हणले, अरे तू काय डोक्यात बिख्यात लागला का? एवढ्या लांबून पाणी आणूस तर आपण जर इथंच विहीर खोदली तर पाणी नाही लागणार का? आता मला सांगा, किती दिवस यांनी विहीर खोदल्यावर पाणी लागल तो भाग वेगळा, पण तोपर्यंत घर राहीन का? नाही म्हणजे त्यांना हित कळत नाही पण ते जागे आहेत. विठाला विठाला आता तिसऱ्या क्रमांकाचा विकल्प म्हणजे काही नाही, हितही कळत नाही ते जागे राहत नाही. असे कोण? तर आता असेच काही सप्ते करतील, कीर्तन ते कार्यक्रम ठेवले का अशांना म्हणते, कशाला खर्च करायचा, कशाला याच्यात त्याच्यात पैसे, काय नाही पैसे ना म्हणून उड्या मारतात. काय घ्यायचे याचे त्याचे करायचे गोळान करायचे खर्च. अरे करायचे खर्च ते मान्य, पैसे कोणाकडे नसतात, मग खर्च कुठं करायचे याचं ज्ञान लागतं. तुमच्या भाषेत जर उदाहरण सांगायचं झालं तर शाहरुख खानच्या पोराचं, अहो पैसे नव्हते त्याच्याकडं, असं नव्हतं पैसे नव्हते, पैसे भरपूर होते पण जमानत भेटत नव्हती, कारण खर्च कुठं करायचं याचं ज्ञान नव्हतं. विठाल विठाल मग काही लोक जागे येत आहेत आणि त्यांना हितही कळतं. तर मग असे कोण? तर अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता. धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया, दयातिया, दयातिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आता आपण जर विचार केला ना तर तुकोबरायांनी या ठिकाणी पहिला क्रमांक मातेला दिला व नंतर पितेला दिला, धन्य माता पिता तयाचिया. आता तुम्ही म्हणाल पहिला क्रमांक मातेलाच का? तर बघा, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधाराने असल्याने पहिले मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव. आता तसा विचार जरी केला तर प्रथम आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार लावण्याचं कार्य जर कोणाचं असेल ते आईच असतं. म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. म्हणून मातेने योग्य ते संस्कार आपल्या मुलांवर लावले पाहिजे. अहो संस्कार कसे असावे? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 5 वर्षाचे असताना गावात तमाशाचा तंबू आला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब तमाशाचा तंबू म्हणजे काय हो? त्यावेळेस आईसाहेब म्हणाल्या, राजा तुम्हाला बाया वाचवणारे राजा व्हायचंय, बाया नाचवणारे नाही. म्हणजे असे संस्कार असावे. अरे संस्कार कसे असावे? देह गेला तरी चालेल पण धर्म टिकला पाहिजे. काय सांगायचं संभाजी महाराजांबद्दल? अरे माझे संभाजी राजे गेले काय थाटात गेले महाराज. त्यांना ज्या आसुडानं मारलं ना
ते आसूड सुद्धा खिळ्याचं होतं. एक झपका मारला की 4-5 मासाचे तुकडे असे बाहेर पडायचे. शंभूराजे 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 राजे शंभूराजे 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 दाब 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 तुझ्या तलवारीची धार ते सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मार. दाब 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 तलवारीची ते सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मार. तू स्वाभिमान भगव्या झेंड्याचा तू स्वाभिमान भगव्या रक्ताचा तू स्वाभिमान. शंभूराजे 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 राजे शंभूराजे 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 मर्दानी तोरा तुझा वाघिणीचा कात काढून या जमण्यात मोजणारी जात. मर्दानी तोरा तुझा वाघिणीचा कात काढून या जमण्यात मोजणारी जात. तू स्वाभिमान भगव्या झेंड्याचा तू स्वाभिमान भगव्या रक्ताचा तू स्वाभिमान. शंभूराजे 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 राजे 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 शंभूराजे शंभूराजे राजे 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 शंभूराजे शंभूराजे राजे 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 अहो किती इजा पोहोचवली होती त्या औरंगजेबाने त्यांच्यावर. अहो त्या जखमावर विजा व्हावी म्हणून औरंगजेबाने त्यावर मिठाची आणि लिंबाची घोसळण केली. आणि औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतो, अरे संभा क्यों मर रहे हो, इस मराठाओं के लिए तुम धर्म बदल दो हम तुम्हें छोड़ देंगे. त्यावेळेस संभाजीराजे म्हणतात, अरे काय माझ्या जीवाची लाई करायची तेवढी कर, पण हा शिवबाचा छावा तुझ्या समोर कधी झुकणार नाही. म्हणजे असे संस्कार होते. काय संस्कार होते माझ्या राजांचे. एका वेळेस सभा भरली असताना सभेमध्ये एका नजराण्यातील स्त्रीने यावं. स्त्री आल्याच्या नंतर राजाने क्षणार्धात सिंहासनावरून उठावं, त्या स्त्रीकडे जावं आणि त्या स्त्रीला म्हणावं, आई साहेब तुमच्यासारखी जर देखणी आणि सुंदर आमची माता असती ना तर आम्ही देखील इतकं देखणं जन्माला आलो असतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसावी हे संस्कार माझ्या राजांचे होते. याचं कारण एकच होतं, ते म्हणजे मासाहेब जिजाऊ. काय केलं मासाहेब जिजाऊंनी, योग्य ते संस्कार लावले. अगदी लहानपणाच्या वयामध्ये त्यांना रामायणाच्या महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. आता खरं जर सांगायचं झालं ना तर मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले होते. कशाची महिला म्हणता सांगू का. त्या म्हटल्या होत्या, आम्हासी वाटते सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात हिंडावे. आणि आत्ताच्या मातावाल्यांना वाटते आम्हासी वाटते भिट्टीचे पापुडे काढून खावे. म्हणजे इतका फरक आणि तुमच्यात आणि मासाहेब होते. अहो काय केलं, अगदी लहानपणाच्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना रामायणाच्या महाभारताच्या कथा सांगत होत्या ना, त्यामुळेच शिवाजी महाराजांना हे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य घडवायचंय असा ध्यास लागला. कारण एकच, मासाहेब जिजाऊ. अहो संस्कार तशी होते. तुम्ही म्हणाल काय होतं ज्ञानेश्वरीने, काय होतं गाथ्याने. मी जुनं नाही सांगत, पण आताची वर्तमान काळातली जर घटना सांगायची झाली ना, अगदी 9 वर्षाचा मुलगा अख्खी ज्ञानेश्वरी मुखोगत आहे. जर तुम्ही आजही आळंदीला गेला तर सोहम अमजरे म्हणून जर तुम्ही विचारलं ना तर कोणीही सांगेल. अगदी वयाच्या 9व्या वर्षी त्याने अख्खी ज्ञानेश्वरी मुखोगत केली. महाराज लोकांचं पूर्ण आयुष्य निघून जातं तरी सुद्धा ज्ञानेश्वरी मुखोगत होत नाही. म्हणजे त्यानं वयाच्या 9व्या वर्षी ज्ञानेश्वरी मुखोगत केली. याचं कारण एक, त्याच्या आईने तो गर्भात असताना 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. म्हणजे हा परिणाम आहे ज्ञानेश्वरीचा आणि गाथाचा.
जर महिला मंडळ तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या पोटी देखील सात्विक पुत्र किंवा कन्या जन्माला यावेत राहिका, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. काय? गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला, तरच ज्ञानोबराय तुकोबराय येतील तुमच्या पोटाला, तरच ज्ञानोबराय तुकोबराय येतील तुमच्या पोटाला. एवढं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की माता माऊलींनी आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार लावले पाहिजे. पण आताच्या माता माऊल्या कशा लावतात माहिती आहे का? आता 2 महिला खूप दिवसानंतर बागेत भेटल्या आणि बागेत भेटल्याच्या नंतर त्यांची मुलं देखील तिथं होते. एकीची नजर सहज तिच्या दुसऱ्या मुलाकडे गेली. ती म्हटली, का गं बाई, तुझा पिंट्या तर फारच उड्या मारतो. ती म्हटली, ते कसं आहे ना, तो जेव्हा 7 महिन्याचा गर्भात होता तेव्हा आम्ही दोघे जोडीना सर्कस बघायला गेलो होतो आणि त्या सर्कसमधल्या माकडाचा परिणाम त्याच्यावर झाला. दुसरी काय कमी होती का? ती म्हणजे तुझ्या पप्प्यात सोड माझ्या पिंट्याचा आहे. तो जेव्हा 8 महिन्याचा गर्भात होता ना तेव्हा आम्ही दोघं जोडीने पुष्पा पिक्चर बघायला गेलो होतो आणि त्या पुष्पा पिक्चर मधल्या पुष्पाचा परिणाम त्याच्यावर झाला आणि जसं त्याला चालता बोलता येऊ लागलं तसा तो म्हणतो झुके गणे साल विठाला विठाला म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की माता माऊल्यांनो आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार लावत चला. अहो आताची परिस्थिती विकट आहे, मुलांवर नाही तर मुलींवर देखील लावत चला. कारण मुलींना तुम्ही शिकवा हे मान्य आहे, पण स्वयंपाक देखील शिकवा बरं का. नाहीतर कसं होतं आता परिस्थिती तुम्हाला वैष्णवी हगवणे हित माहिती आहे ना, पुण्याची घटना आहे महाराज. अहो काय काय नाही दिलं तिच्या बापाने, पण काय झालं, हत्याच झाली. शेवटी तिला तिचं छोटंसं तान्हं लेकरू सुद्धा सोडून जावं लागलं. म्हणजे मला सांगायचं एवढं की मुलींना देखील आपण आपल्या लेकीप्रमाणे जगवा. आणि पुरुषांना एवढं माझं मत आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई बहीण बघा. का तुम्हाला आई बहिणी आहेत ना, मग ते दुसऱ्यांच्या देखील आई बहिणी आहेत. जशा आपल्या आहेत तशा दुसऱ्यांच्या देखील आहेत ना. विठाला विठाला म्हणून योग्य ते संस्कार लावत चला. आता कारण प्रथम संस्कार लावण्याचं कार्य जर कोणाचं असेल तर ते मातेचं असतं. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला मुद्दा आहे. कारण पहिले मुलगा किंवा मुलगी असो बोलायला लागले तर काय म्हणतात अगोदर, आई म्हणतात की बाबा म्हणतात. आता आई तो जुना शब्द झाला पण मम्मी म्हणतात. त्यात काय, काळ बदललाय म्हणणारच. मी देखील माझ्या मम्मीला मम्मीच म्हणते, त्यात काय एवढं विशेष नाही. काळ बदललाय, सर्वांना ते काळाच्या बरोबर बदलावं लागतं. फक्त एवढं आहे, संस्कृती टिकवा. बदल झाला त्यात काही विशेष नाही, पण संस्कृती टिकवत चला. विठाला विठाला म्हणून अशा धन्य माता पित्यांच्या पोटी सात्विक पुत्र किंवा कन्या जन्माला येतात आणि याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. हेच अभंगाचं द्वितीय. कोई कन्या पुत्र तिचे सात्विक, 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 कोई कन्या पुत्र तिचे सात्विक. दयाचा हानिक, दयाचा हानिक, वाटे देवा, वाटे देवा, कोई कन्या पुत्र तिचे सात्विक, 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 कोई कन्या पुत्र तिचे सात्विक.
वाटे देवा आखुरी कन्या पुत्र होती जे सात्विक आखुरी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा. आता देवाला देखील याचा हर्ष आनंद वाटतो. असं काय करतात ते तर अखंड भगवंताचं नामस्मरण करतात, नामचिंतन करतात. आणि मग तुम्ही नामस्मरण आणि नामचिंतन केलं पाहिजे. आणि जर मग तुम्हाला हे जर नाही कळालं ना तर मग नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल हे नाही ऐकाल हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल हे जरी ऐकाल सरती शेवटी बा कळवून नेईल, सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाधाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे काय बाधाईल, एका जनार्दनी आमचे काय
वा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. श्रद्धा दिदीने खरंच सुंदर असा पिंगळा म्हटलाय. हे बघा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन इतकं सुंदर आहे ना. आता कार्यक्रमाची वेळ जरी झाली ना तरी असं वाटतंय अजून 2-3 तास चालू द्यावा. पण कसं आहे ना तुम्ही उन्हात बसलेत म्हणून माघारी घ्यावं लागेल. नाही तर कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर आहे. तर चला एकदा आपण भगवान परमात्म्याचं भजन करू. विठोबा रखुबाई रबार